तुम्हाला विश्वास बसणार नाही, आज आपण काजू क्रीम बटर न वापरता तरीही चव बटर चिकनपेक्षा भारी, ग्रेव्ही इतकी मखमली आणि दाटसर होते की सगळेजण जेवताना कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। चला तर मग सुरू करूया। तर इथे मी ऑनलाईन चिकन ऑर्डर केलेला आहे आणि मी ज्या ॲपवरून हे ऑर्डर करते तिथे खूप फ्रेश आणि चवीला खूप भारी असं हे चिकन मिळतं। शक्यतो ऑनलाईन म्हणलं की आपल्याला भीती वाटते, पण हे चिकन अगदी फ्रेश असं मला मिळालेलं आहे। तर या ठिकाणी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। तर हे चिकन 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला मॅरिनेशनची प्रोसेस करायची आहे। तर या ठिकाणी मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, मीठ न घालता मी हे वाटून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी 1 किलोसाठी 2 मोठे चमचे, तुम्ही 3 चमचेसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे। मॅरिनेशनसाठी जे मसाले लागतात ते इथे आपल्याला घालायचे आहेत। तर या ठिकाणी खूप आंबट असं दही नाही, कमी आंबट असं दही आहे, ते मी 1 वाटी घेतलेलं आहे। तर यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला चिकनला व्यवस्थित कोट झाला पाहिजे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आता हे चिकन आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला ग्रेव्हीसाठी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि काही खडे मसाले लागणार आहेत। या सर्व साहित्याची लिस्ट योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, त्याचबरोबर आलं, लसूणसुद्धा आणि खडे मसालेसुद्धा एकत्र आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण टोमॅटो घालणार आहोत, कारण कांदा इथे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांद्यासोबत तुम्ही टोमॅटो घातलं तर टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजला जात नाही। त्यामुळे सुरुवातीला कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंगावर तो छान परतून झाला की मग आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। 1-2 मिनिटं कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे। तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची असेल तर तुम्ही बेडगी मिरची ते स्किप करू शकता, पण बेडगी मिरचीमुळे भाजीला रंग खूप छान येतो, त्यामुळे इथे मी मसाल्यासोबतच बेडगी मिरचीसुद्धा भाजून घेणार आहे आणि बेडगी मिरचीसुद्धा या कांद्यासोबत 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हलका गुलाबी रंगावर कांदा परतून झालेला आहे। कांदा परतून घेत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे, त्यामुळे कांदा करपला जाणार नाही। तर इथे आपल्याला अशा पद्धतीने कांदा 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। यामधली बेडगी मिरचीसुद्धा छान परतली गेलेली आहे। आता या स्टेजला आपण इथे टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं हा टोमॅटो यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। खूप जास्त आपल्याला सॉफ्ट करायचा नाही किंवा यामध्ये पाणी घालून खूप जास्त शिजवूनसुद्धा घ्यायचा नाही। आपल्याला फक्त मध्यम आचेवर तेलामध्ये हे सर्व कांदा आणि टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 1-1.5 मिनिटानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे। टोमॅटो हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला पाणी न घालता फाईन असं वाटून घ्यायचं आहे। मसाले थंड होत आहेत तोवर आता आपण इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। इथे मी बटरचा वापर केलेला नाही, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण काजू क्रीम बटर न वापरता ही मखमली दाटसर ग्रेव्ही असलेली चिकनची भाजी बनवणार आहोत। त्यामुळे इथे मी सुरुवातीला 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 2 तेजपत्ता घालायचे आहेत। तेल खूप जास्त तापलं तर तेजपत्ता करपू शकतो, त्यामुळे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे। बाकी खडे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे कुठलेही खडे मसाले घालायची गरज नाही। आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया। ह्याच पद्धतीने ही भाजी तुम्ही जर कुकरमध्ये बनवली तर तिची चव बदलते, त्यामुळे चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपण चिकन अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते लवकर शिजतं। तर अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं सर्व चिकन घालून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये या मसाल्यासोबत हे चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1
2 ते 3 मिनिटं तेलामध्ये हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं आपण हाय फ्लेमवरती हे चिकन परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या चिकनला पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला वेगळं यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही। तर यामध्ये पाण्याचा एकही थेंब न घालता आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत, कारण याचं पाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्येच हे चिकन अगदी व्यवस्थित शिजलं जातं। आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे असं शिजू द्यायचं आहे, कारण चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही तेलात परतून घेतल्यामुळे ते अगदी लवकर शिजलं जातं। एक 15 मिनिटानंतर यावरचं आपण झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे आणि या चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे। माझ्या इथे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे। भाजी बनवत असताना मध्येच लाईट गेली, त्यामुळे तुम्हाला इथे भाजी क्लिअर दिसत नसेल, पण चिकन हे परफेक्ट असं शिजलेलं आहे। आता यामध्ये तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितकं तिखट या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे। आता हे तिखट घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। बरे झाले, लाईट असतानाच मी कांदा टोमॅटो थंड झाले होते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। आता मी गॅस मध्यम आचेवर केलेला आहे। यामध्ये ती पेस्ट आपण ॲड करून घेऊया। पाणी न घालता अगदी फाईन पेस्ट मी मिक्सरला ती वाटून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बेडगी मिरची घातल्यामुळे या पेस्टला खूप छान असा रंग आलेला आहे आणि यामुळेच या भाजीला सुद्धा रंग खूप सुंदर येतो आणि त्यामुळे न खाणाऱ्याला सुद्धा भाजी बघून खावशी वाटणार आहे। आता ही पेस्ट व्यवस्थित चिकनमध्ये आपण मिक्स करून घेऊया। म्हणून मी सुरुवातीला तेलामध्ये अगदी छान कांदा टोमॅटो परतून घेतलेले आहेत। परत तुम्हाला या स्टेजला ते तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही। या ठिकाणी चिकन जवळपास 70 ते 80% शिजलेलं आहे। तर यामध्ये आपण ग्रेव्ही घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला एक 5 मिनिटं हे फक्त परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बाजूने तेल सुटल्यानंतर यामध्ये तुम्हाला कितपत पाणी हवं आहे तितकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पण यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत असते की ज्या भाज्यामध्ये तुम्हाला नंतर पाणी घालायचं असतं त्यामध्ये तुम्ही गरम करूनच पाणी घाला। थंड पाण्यामुळे भाजीची चव पूर्णपणे बदलते। तर या स्टेजला मसाला तेलामध्ये छान परतलेला आहे, बाजूने खूप छान असं तेल सुटलेलं आहे। या ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघू शकता चिकनला मसाला अगदी छान असा कोट झालेला आहे। गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, अगदी छान कडकडीत ते पाणी गरम झालेलं आहे। आता तुम्हाला कितपत यामध्ये पाणी हवं आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर अशा पद्धतीने साधारण मी इथे 1 लिटरच्या जवळपास पाणी घातलेलं आहे। पाणी आपण गरम घातल्यामुळे भाजीला लवकर उकळी आलेली आहे आणि त्यावरती मी 1 चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे। अशा पद्धतीच्या भाज्यामध्ये कसुरी मेथी घातली की भाजीची चव आणखी दुपटीने वाढते। तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप क्रीमी टेक्स्चर आलेला आहे, खूप दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे। यामध्ये तुम्हाला भाजीला दाटसरपणा येण्यासाठी कुठलीही काजू, क्रीम किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी बटरसुद्धा घालायची गरज नाही। तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण काजू, क्रीम, बटर काहीही न वापरता खूप मखमली आणि दाटसर ग्रेव्हीची ही चिकन नवाब अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे। चला तर मग एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे। अशा पद्धतीने आपली ही चिकन नवाब रेसिपी तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।